येस, ऑडिबल आहे का? ऑडिबल आहे का? एम ऑडिबल? येस. सो थोडा वेळ आपण कंटिन्यू करू अजून. थोडस एक्सटेंड करतो मी टायमिंग. ओके, आय होप कोणाला प्रॉब्लेम नाहीये. येस. वी आर कंटिन्यूइंग. 3rd March 2020 ला काय झालं? व्हॉट हॅपन्ड ऑन 3rd March 2020? पेड into bank rupees 2,500. Paid into bank rupees 2,500. Paid into bank means what? Deposited into bank rupees 2,500. Huh? Paid into bank rupees 2,500 means deposited into bank rupees 2,500. Meaning समजताय का बघा? 2,500 you have deposited into bank. आपने 2,500 रुपीज डिपॉझिट किया है बैंक में. 2,500 रुपये 2,500 रुपीज बँकेमध्ये तुम्ही जमा केला, डिपॉझिट केलात. म्हणजे 2,500 रुपीज जमा केलात म्हणजे काय जमा केला तो? सर कॅश जमा केलो. करेक्ट आहे का? पण हे कॅश तुम्ही कुठं जमा केलात, कुठं डिपॉझिट केलात? आपने कैश 2,500 कहां डिपॉजिट किया है? आपने डिपॉजिट किया है बैंक में. सो सेकेंड अकाउंट इज बैंक अकाउंट. फर्स्ट अकाउंट is cash account and second account is bank account. First account is cash account and second account is bank account. Now cash account is personal, real or nominal? Very good. Cash account is real account. Bank account is? Bank account is? Bank account is personal account. Very good. Bank account is personal account. Now for cash account is real account. For debit or credit, you must know rule of real account. Debit what comes in and credit what goes out. If cash comes into the business, debit cash account. If cash goes out of the business, credit cash account. गडबड नाहीये आपल्याला? काही जण गडबड करतायत बघा. बिझनेस मधून कॅश, बिझनेस मध्ये कॅश येते का बिझनेस मधून जाते ते बघायचं. यू हॅव डिपॉझिटेड, यू हॅव पेड इन टू बँक रुपीज 2,500. तुम्ही 2,500 बँकेमध्ये जमा केलात म्हणजे बँकेला दिलात ना. बिझनेस मधून कॅश जाणार आहे. कॅश गोज आउट. क्रेडिट वॉट गोज आउट? कॅश अकाउंटला क्रेडिट. समजतंय का? काही जण डेबिट म्हणले होते. बिझनेस मध्ये कॅश कुठे येणार आहे हो? बँकेत तुम्ही जाऊन डिपॉझिट केलात ना. यू वेंट टू बँक, यू डिपॉझिटेड 2,500 इन टू बँक. Means you have given 2,500 to bank. That means cash goes out. Business मधून कॅश जाणार आहे. क्रेडिट what goes out? कॅश अकाउंटला क्रेडिट. ओके. देन बँक अकाउंट इज पर्सनल अकाउंट. बट बँक अकाउंट साठी मी एक सिक्रेट सांगितलेलं आहे. बँक अकाउंट साठी शॉर्टकट सांगितलेलं आहे, सिक्रेट नाही. बँक अकाउंटचं शॉर्टकट काय हो? बँक बॅलन्स वाढत असेल, बँक बॅलन्स इन्क्रीज होत असेल तर काय करायचं? डेबिट. डिक्रीज होत असेल तर क्रेडिट. बँक बॅलन्स म्हणतोय हा मी. बँक बॅलन्स वर इम्पॅक्ट बघायचं. आता तुम्ही काय केलात?
यू हॅव पेड इन टू बँक मीन्स यू हॅव डिपॉझिटेड इन टू बँक 2500. तुम्ही बँकेमध्ये अमाऊंट जमा केलात, डिपॉझिट केलात, बँक बॅलन्स काय होणार आहे? वाढणार आहे, इन्क्रीज होणार आहे. एव्हरीवन इज सेइंग डेबिट, विच इज करेक्ट, विच इज 100% करेक्ट, विच इज 100% करेक्ट. बँक अकाउंटला डेबिट. फार सिंपल रूल आहे. बँक बॅलन्स इन्क्रीज होणार असेल तर डेबिट बँक बॅलन्स, इफ it is decreased then credit bank account. But here you have deposited rupees 2500 into bank, means bank balance has increased, so debit bank account. Sir, but bank account is personal account ना sir. मग पर्सनल अकाउंटचा रूल घेऊन सांगा ना सर आम्हाला. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर सर. मग तुम्ही बँक अकाउंटला डेबिट दिलात म्हणजे रिसिव्हर आहे म्हणताय सर. मग आम्हाला एक्सप्लेन करा ना सर, तसं पण सांगा ना सर. तुमचं शॉर्टकट राहू दे सर तुमच्याकडं, आम्हाला तसं पाहिजे सर. पण ठीक आहे, मी काही वेळेस हे एक्सप्लेन करणार आहे आता, प्रत्येक वेळेस मी करणार नाही. ओके, नॉट एव्हरी टाइम, बट नाउ आय विल एक्सप्लेन इट. सो लिसन केअरफुली. You have deposited rupees 2500, means you went to bank, you have given rupees 2500 to bank, you have deposited 2500 into bank. म्हणजे काय झालेलं असणार, तुम्ही बँकेत गेलात, 2500 रुपये बँकेला दिलात. मग बँक काय करणार, ते 2500 रुपीज रिसिव्ह करणार. बँक इज रिसिव्हर, बँक इज रिसिव्हर, सो डेबिट द रिसिव्हर. बँक अकाउंटला डेबिट. बघा आपण काय केलेलं आहे, बँक अकाउंटला डेबिट. दॅट्स इट. रूलनी पण तेच येत आहे, शॉर्टकटनी पण येत आहे, बट शॉर्टकटनी इझिली येत आहे. समजताय का हो? मी तुम्हाला जे पण शॉर्टकट किंवा सिक्रेट सांगतो ना, फार विचार करून सांगितलेलं आहे. ओके, येस. सो हे एंट्री लिहायचं का आपण 3 मार्च 2020 ला. 3 मार्च 2020 ला बँक अकाउंट डेबिट. प्रेझेंटेशन असंच करायचं आहे बघा. बँक अकाउंट डेबिट 2500 डेबिट कॉलम मध्ये, टू कॅश अकाउंट 2500. नरेशन being cash paid into bank. ओनली पर्टिक्युलर कॉलम मध्ये लाईन यायला पाहिजे. ओनली पर्टिक्युलर कॉलम मध्ये लाईन यायला पाहिजे एंट्री नंतर, म्हणजे नरेशन नंतर. ओके, ते लाईन वर लाईन पण येऊ शकते, असं काय नाहीये. तुम्ही बघा, ऐका, मी हे रफ करतो आता. हे लाईन वर बरोबर इथे लाईन वर तुम्ही जर लाईन ड्रॉ केला तर चांगलं असतंय, बट मी तुम्हाला दिसावं म्हणून तसं करतोय, कारण तुम्हाला दिसणारच नाहीये. मी जर इथं लाईन वर लाईन केलं तर तरी कलर आहे म्हणा. तुम्ही शक्यतो लाईन वर परत एकदा लाईन ड्रॉ करायचं, सोपं जात आहे. ओके, मग त्यानंतर नेक्स्ट एंट्री करायचं. इथंपर्यंत आलात का हो तुम्ही? इथंपर्यंत आलात का? हॅव यू रिटर्न दिस? व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, लास्ट ट्रान्झॅक्शन बघू अजून एक. लास्ट ओनली. येस, लास्ट ट्रान्झॅक्शन 5 मार्च 2020. 5 मार्च 2020 ला काय झालेलं आहे, परचेस्ड गुड्स फ्रॉम पाटील वर्थ ₹500. परचेस्ड गुड्स फ्रॉम पाटील वर्थ ₹500. मीन्स काय केला तो पाटील यांच्याकडून तुम्ही काय केलं, वर्थ ₹500 म्हणजे 500 रुपीजचे गुड्स. वर्थ ₹500 म्हणजे काय, 500 रुपीजचे गुड्स तुम्ही काय केलात, परचेस केलात. कोणाकडून? पाटील यांच्याकडून. पाटील यांच्याकडून 500 रुपीजचे गुड्स परचेस केलात. काय परचेस केला तो? सर गुड्स परचेस केलो. फर्स्ट अकाउंट इज गुड्स अकाउंट.
कोणाकडून परचेस केला तो? सर पाटील यांच्याकडून परचेस केलो. सेकंड अकाउंट इज पाटील्स अकाउंट. You have purchased goods, so goods account. You have purchased goods from Patil of rupees 500. पाटील यांच्याकडून परचेस केला, सो पाटील्स अकाउंट. आता काहीच म्हणतील सर कॅश अकाउंट का घेतला नाहीत? आठवतंय का हो? जर पार्टीचं नाव दिलेलं असेल, आता पाटील यांच्याकडून परचेस केला असं सांगितलंय, जर स्पेसिफिकली पाटील यांचं नाव दिलेलं असेल आणि फॉर कॅश वगैरे काय म्हणले नाही, फॉर कॅश असं काही म्हणलेलं नाही, तर काय समजायचं तुम्हाला? ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे असं अज्युम करायचंय तुम्हाला. समजताय का? हे बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचं लँग्वेज आहे. तसं जर तुम्हाला नेम दिलेलं असेल स्पेसिफिकली गुड्स परचेस्ड फ्रॉम पाटील असं दिलेलं आहे, फॉर कॅश किंवा काही सांगितलेलं नाहीये, तर हे ऑन क्रेडिट परचेस आहे, म्हणजे कॅश अकाउंट येणार नाही. समजताय का? ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवर. म्हणजे आपण कॅश पे केलेलं नाही, गुड्स परचेस केलो, बट आफ्टर 1 मंथ आफ्टर 2 मंथ्स आपण पे करणार. कळालं का हो? हॅव यू अंडरस्टूड? हॅव यू अंडरस्टूड दिस? गुड्स परचेस केलात, सो गुड्स अकाउंट. पाटील यांच्याकडून परचेस केलात, सो पाटील्स अकाउंट. हे प्रॅक्टिस करून तुम्हाला येणार आहे. ज्यांनी आतापर्यंत आधीपासून जॉईन केलेले त्यांना माहित आहे, भरपूर वेळा ट्रान्झॅक्शन झालेले आहे ते ऑन क्रेडिटचं ट्रान्झॅक्शन. आठवतंय का हो? बट ज्यांनी न्यू स्टुडंट जॉईन झालेले आहेत त्यांना काय वाटेल, मे बी हे काय केलात सर, कॅश अकाउंट यायला पाहिजे. वर्थ म्हणजे क्रेडिट नाही हो, वर्थ म्हणजे ना त्याचं व्हॅल्यू हो. वर्थ म्हणजे आता पार्लेजीचं व्हॅल्यू, पार्लेजी ते छोटं पॅकेट असतं ना, त्याचं वर्थ किती आहे? 5 रुपीज. त्याचं व्हॅल्यू होते. समजताय का? मग गुड्सचं व्हॅल्यू ते 500 रुपीजचं व्हॅल्यू, त्याला क्रेडिट म्हणत नाहीत. हे वर्थ म्हणजे क्रेडिट नाही, वर्थ म्हणजे त्याचं व्हॅल्यू आहे. ऑफ रुपीज 500 असं रीड करा तुम्ही वाटल्यास. परचेस्ड गुड्स फ्रॉम पाटील ऑफ रुपीज 500. ओके, ते पण करेक्ट आहे. हा, येस. नाउ गुड्स अकाउंट इज रियल अकाउंट, पाटील्स अकाउंट इज पर्सनल अकाउंट. So goods account is real account. For debit or credit, you must know rule of real account. Debit what comes in, credit what goes out. Yes, if goods comes in, debit goods account. If goods goes out, credit goods account. मला सगळ्यांनी सांगायचंय डेबिट का क्रेडिट? गुड्स अकाउंटला डेबिट का क्रेडिट? सगळ्यांनी सांगायचंय. यस, व्हेरी गुड. एव्हरीवन इज सेइंग डेबिट. मी एक्सप्लेन पण करायची गरज नाहीये. गुड्स परचेस केलात, बिझनेस मध्ये गुड्स येणार आहे. गुड्स कम्स इन, डेबिट गुड्स अकाउंट. बट गुड्स ऐवजी आपण कुठला अकाउंट यूज करणार हो? आपण गुड्स काय केलेलं आहे? आपण गुड्स परचेस केलेलं आहे. फक्त गुड्सच्या केसमध्ये आपण नॉमेनक्लेचर चेंज करतो आणि काय घेतो? गुड्स परचेसेस अकाउंट. परचेसेस अकाउंट, परचेस्ड नाही, परचेस्ड लिहायचं नाही. अहो समजताय का? परचेसेस अकाउंट लिहायचं, परचेस्ड अकाउंट नसतंय. ओके, येस, परचेसेस अकाउंट. नाउ पाटील्स अकाउंट इज पर्सनल अकाउंट, for which personal accounts should be considered. Yes, debit the receiver, credit the giver. You have purchased goods from Patil, means पाटील यांच्याकडून तुम्ही गुड्स परचेस केलात. मग पाटील गुड्स सेंड करणार, गुड्स सेंड करणार म्हणजे गुड्स पाठवणार. पाटील इज गिवर, पाटील इज गिवर, क्रेडिट द गिवर, पाटील्स अकाउंटला क्रेडिट. ओके, परचेसेस अकाउंटला डेबिट अँड पाटील्स अकाउंटला क्रेडिट. सर प्रेझेंटेशन कसं करायचं? येस, लेट्स सी प्रेझेंटेशन. डेट काय हो? डेट 5th मार्च. Purchases account debit 500 to Patil's account 500. Being
गुड्स परचेज ऑन क्रेडिट. मी डिफरंट कलर्स यूज करतो, दॅट डझंट मीन तुम्ही पण तेच करायचंय. यू आर नॉट अलाउड टू डू दॅट. ब्ल्यू पेनच यूज करायचं तुम्ही, ब्ल्यू पेन. ओके, ब्ल्यू और ब्लॅक. नॉर्मली ब्ल्यू पेन तुम्ही यूज करता, तेच यूज करा. ओके, माझ्यासारखं कलर चेंज करायचं नाही सर. तुम्ही रेड यूज करता, वेगवेगळे कलर यूज करता सर तुम्ही, आम्ही पण केलं तर चालतंय का? नो. परचेसेस अकाउंट डेबिट टू पाटील्स अकाउंट ₹500. बिंग गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट. सर ऑन क्रेडिट आहे म्हणून तुम्हाला कसं कळालं? त्यांनी सांगितले होते की पाटील यांच्याकडून गुड्स परचेस केलेले आहे, बट असं सांगितलेलं नाहीये, स्पेसिफिकली नाव सांगितले, बट फॉर कॅश वगैरे काय म्हणले नाही. म्हणजे काय असते? ऑन क्रेडिट असते. ओके, येस. मी एंट्री रीड कसं करायचं सांगू का तुम्हाला? म्हणजे आता जर्नलचं ना, हे एंट्री म्हणतो आपण याला. काय म्हणतो? जर्नल एंट्री. हे काय असतंय? जर्नल एंट्री म्हणतो आपण याला. हे रीड करायचं एक स्टाईल असतंय. कसं रीड करायचं मी सांगू का तुम्हाला? म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही कधी घरी वगैरे रीड करत असेल, पप्पा विचारले हे एंट्री रीड करून दाखव, तुम्ही म्हणणार काहीतरी वेगळंच रीड करणार तुम्ही. त्यापेक्षा मी सांगतो, ऐका ना. हे बघा कसं रीड करायचं. असं म्हणायचं नाही फक्त परचेसेस अकाउंट डेबिट टू पाटील्स अकाउंट, असं म्हणायचं नाही. परचेसेस अकाउंट डेबिट 500 अमाऊंट. बघा अमाऊंट पण म्हणायचंय तुम्हाला. परचेसेस अकाउंट डेबिट 500 टू पाटील्स अकाउंट 500. समजतंय का? जर्नल एंट्री कसं रीड करायचं? विथ अमाऊंट. विथ अमाऊंट तुम्हाला काय करायचंय? रीड करायचंय. नरेशन थोडं वेगळं असेल तरी चालतंय, डू नॉट वरी हर्ष. रीड कसं करायचं बघा, मी परत एकदा सांगतोय. मैं फिर से रिपीट कर रहा हूं, प्लीज लिसन केअरफुली. परचेसेस अकाउंट डेबिट 500 टू पाटील्स अकाउंट 500. दिस इज द वे यू शुड speak entry. Okay, or this is the way entry should be read. Okay, रीडिंग कळालं का तुम्हाला? एंट्री कसं रीड करायचंय? परचेसेस अकाउंट डेबिट 500 टू पाटील्स अकाउंट 500. बिंग गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट. ओके, समजलंय का हो तुम्हाला? आता मी एक वरचं एक रीड करून दाखवतो, एक एंट्री. रीडिंग बघा एंट्रीचं. सेकंड एंट्री आपण काय केलं होतं? 3 मार्चचं बघा. बँक अकाउंट डेबिट 2500 टू कॅश अकाउंट 2500. बिंग कॅश पेड इन टू बँक. विथ नरेशन रीड करायचं असेल तर. ओके, आय होप यू गॉट इट. आता तुमच्यासाठी मी होमवर्क देऊ का? छोटस होमवर्क ट्राय करा तुम्ही. रॉंग असेल तरी मला चालतंय. होमवर्क पाहिजे का? थोडस होमवर्क पाहिजे का? डू यू वॉन्ट होमवर्क ऑर नॉट? किती जण यस म्हणतात बघू. मेजॉरिटी असेल तर मी देतो. यस ऑर नो होमवर्क? यस म्हणतात, व्हेरी गुड. भरपूर जण यस म्हणलेले आहेत, नो मला कोणच म्हणलेलं नाही. फार हुशार टॅलेंटेड आहात हो तुम्ही. व्हेरी गुड. तुम्ही आताच होमवर्क करताय म्हणताय. आता तर अकाउंट स्टार्ट झालेलं आहे. व्हेरी गुड. कुठंपर्यंत करायचं बघा. मार्च 6 तुम्ही करा. मार्च 7 पण तुम्ही करू शकता. 10 तर तुम्ही ट्राय करा. जे न्यू स्टुडंट्स आहेत मे बी थोडंसं रॉंग वगैरे होऊ शकतंय, बट ट्राय करायचंय. 11 मार्च 11 पण तुम्ही ट्राय करू शकता. 14 पण एकदा झालेलं आहे. 14 पण एकदा झालेलं आहे. 15 मार्च पण तुम्ही ट्राय करू शकता. म्हणजे टोटल तुम्ही सगळंच राहिलेलं ट्राय करू शकता. दॅट डझंट मीन की मी घेणार नाहीये. ऐका हो, मी घेणार आहे, मी घेणार नाहीये असं नाहीये, बट तुम्ही ट्राय करा. जोपर्यंत, हे बघा एक सेंटेन्स सांगतो तुम्हाला, लाईफ मध्ये तुम्हाला अकाउंट्स मध्ये फार कामाला येणार आहे. ज्यांनी प्रोफेशनल कोर्स सीए, सीएस, सीएमए वगैरे करणार आहेत ना, त्यांना पण. तुम्ही जोपर्यंत स्वतः करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कळत नाही कुठं चुकताय तुम्ही. मग आता समजा तुम्ही ट्राय करून आलात, उद्या काय होईल सांगतो मी. मॅक्सिमम मी वाटल्यास काय करतो, 1 डे आपण ऑफ वगैरे घेऊ एक्स्ट्रा. तुम्हाला मी ट्राय करायला सांगतो. जर तुम्ही हे एंट्री रॉंग केलात तर तुम्हाला कळतंय या एंट्रीमध्ये माझं रॉंग झालं ना, तर कुठं रॉंग झालंय. नेक्स्ट टाइम तुम्ही रॉंग करत नाही. समजा हे एंट्री एक रॉंग झालंय, तर नेक्स्ट टाइम तुम्ही ते रॉंग करत नाही. बट समजा तुम्ही डायरेक्टली आलात क्लासला विदाउट होमवर्क, तर काय होणार आहे? मी सांगितल्यानंतर सगळं येणार आहे. मी सांगितल्यानंतर सगळ्यांना सगळंच येणार आहे. बट जोपर्यंत तुम्ही स्वतः ट्राय करत नाही,
तोपर्यंत तुम्हाला अवघड जाणार आहे. ओके, म्हणजे मी सांगितल्यानंतर कळणारच आहे, बट तुम्ही केलात तर थोडस सोपं जाईल अजून. ओके, तर आपण उद्या घ्यायचं का नको? मी थर्सडे पर्यंत घेणार आहे सांगितलं होतं. फ्रायडे आणि सॅटर्डेला काय करायचं होतं आपल्याला? न्यू स्टुडंट्सला घ्यायचं होतं. आपण उद्या घ्यायचं का? उद्या घेऊ आपण, थर्सडे आहे ना हो. आज मी एक्स्ट्रा घेतलो बट कमी घेतलेलं आहे. येस, घ्या म्हणतायत सगळे. मी काय करतो, काही ट्रान्झॅक्शन उद्या घेतो, मग फ्रायडे आणि सॅटर्डेला न्यू स्टुडंट्स ज्यांनी जॉईन झालेले आहेत त्यांना मी थोडंसं कव्हर करतो एक्स्ट्रा. उद्या सगळ्यांसाठी लेक्चर आहे. उद्या सगळ्यांसाठी लेक्चर आहे. बाय करायचं सगळ्यांनी, बाय करायचं हो सगळ्यांनी. येस, बाय बाय अँड थँक्यू. सगळ्यांनी बाय करायचंय. येस, व्हेरी गुड. ज्यांनी ऍडमिशन कन्फर्म केलेलं नाही, ज्यांना बुक वगैरे पाहिजे, ऍडमिशन कन्फर्म करून बुक घेऊन जायचंय. ओके, तुम्ही मेसेज करू शकता क्लासच्या नंबरवर वगैरे, आणि कोण फ्रेंड्स असतील तर त्यांना पण सांगायचं. ओके, माझा नंबर द्या, त्यांना कॉन्टॅक्ट करायला सांगा जर क्लास जॉईन करायचा असेल तर. ओके, बाय बाय अँड थँक्यू.